आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं पारंपरिक पद्धतीने बनवलेला काळा मटण रस्सा बनवत आहोत आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धती या ठिकाणी यूज करून ही रेसिपी बनवलेली आहे। त्यामुळे अगदी रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि हा मटण रस्सा बनवत असताना जो मसाला वापरलेला आहे तो कोणताही रेडीमेड मसाला न वापरता कविताच किचनमध्ये तयार केलेला हा मटण मसाला आहे। त्यामुळे भाजीला रंग छान आलेला आहे। त्याचबरोबर परफेक्ट अशी ही मटण रस्साची भाजी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे। करायला साधी सोपी पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे, परंतु तयार झालेल्या भाजीची चव अगदी अप्रतिम अशी झाली। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी सर्वांच्या आवडीचा काळा मटण रस्सा थोडीशी पारंपरिक मेथड वापरून या ठिकाणी तयार करणार आहोत। आज आपण वापरून हा मटण रस्सा बनवत आहोत। साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही भाजी बनवत आहोत। त्यासाठी हे मटण मी पातेल्यामध्ये शिजवून घेत आहे। तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं असेल तर 3 ते 4 शिट्ट्या करून तुम्ही शिजवून घेऊ शकता। सुरुवातीला आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट। साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि मंद आचेवर छान असा आपण हा मसाला तळून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं 1.5 किलो या ठिकाणी मटण टाकलेलं आहे। 1 चमचा हळद टाकलेली आहे। सर्व जिन्नस आपण या ठिकाणी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या। त्यानंतर 2 चमचे या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे। या ठिकाणी हे मटण अगदी 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित असं यामध्ये आपण परतवून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये खूप सारी वाफ यामध्ये निर्माण होते आणि मटण हे लवकर शिजले जातं। कारण पातेल्यामध्ये मटण शिजवण्यासाठी साधारणतः 45 ते 60 मिनिटं एवढा वेळ लागतो। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हे मटण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ शकता। हे पहा, अगदी छान व्यवस्थित असं आपण यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि या ठिकाणी साधारणतः 1 तासासाठी झाकण ठेवून असंच हे मटण शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी मटण शिजवत असताना ते ओतू जाऊ शकतं, यासाठी अधूनमधून त्यावरील जे झाकण आहे ते देखील आपण काढून घेणार आहोत। त्याचबरोबर आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी ग्रेव्हीचं जे वाटण आहे त्यासाठीचा जो मसाला आहे तो भाजून घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी स्लाइस केलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। या ठिकाणी खोबरं भाजताना मंद गॅसवर भाजा। त्याचबरोबर कांदा जो आहे तो महाराष्ट्रीयन पद्धतीने करत आहोत, त्यामुळे कांदा अगोदर शेगडीवर मी भाजून घेतलेला होता। खोबरं व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर ती काढून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण कांदा, त्याचबरोबर अद्रक, लसूण हे व्यवस्थित असं आपण भाजून घेतलेलं आहे। धने देखील घेतले होते। मसाला छान असा थंड करून आपण तो वाटून घेतलेला आहे। मटण देखील छान असं शिजलेलं आहे। ते मटणचं जे सूप होतं आणि मटणचे पीस आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये तेल टाकायचं। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये कविताच किचनचा मटण मसाला देखील यामध्ये टाकणार आहोत। हे पहा, त्याचबरोबर कविताच किचनचा जो कांदा लसूण मसाला प्रोडक्ट आहे आपण ते लॉन्च केलेला आहे। जर कोणाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही तो घेऊ शकता। हा मटण मसाला आपण साधारणतः 2 चमचे टाकलेला होता आणि हा मटण मसाला टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाल मिर्च पावडर वगैरे काहीही वापरण्याची गरज नाही। त्यानंतर आपण शिजवून घेतलेले जे मटणचे पीस होते ते सर्व टाकलेले आहे। ग्रेव्हीचं वाटण यामध्ये टाकलेलं आहे आणि हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मटणचं जे सूप होतं ते आणि थोडेसे पीस शिल्लक राहिले होते ते टाकलेले आहे। आवश्यकतेनुसार गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे। साधारणतः 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर कमी अधिक करू शकता। त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे। या ठिकाणी मध्यम आचेवर आपण ही भाजी 20 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। त्या अगोदर आपण या चमच्याच्या मापाने साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे।
आवडीनुसार किंवा चवीनुसार आपण नंतर पुन्हा एकदा यामध्ये मीठ ॲड करू शकतो. थोडीशी टेस्ट करून तुम्ही मध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, कारण मिठाचं जे सूप होतं त्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण होतं. त्यामुळे आता टाकताना फक्त 1 चमचा एवढं मीठ मी या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर ही ग्रेव्ही छान अशी आपण 20 मिनिटासाठी मंद ते मध्यम आचेवर छान अशी शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत मी चपाती लाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आत्ताच खूप छान रंग आलेला आहे या भाजीला. त्याचबरोबर यावर जो कट आलेला आहे, जी तर्री आलेली आहे ती परफेक्ट अशी आलेली आहे. कारण आपण जो मटण मसाला या ठिकाणी तयार केलेला आहे ना, त्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत. त्यामुळे भाजीला रंग देखील खूप छान असा येतो. त्याचबरोबर चव देखील भाजीला खूप छान अशी येते. या ठिकाणी ही भाजी आपण 15 ते 20 मिनिटासाठी मंद ते मध्यम आचेवर छान अशी शिजवून घेतल्यानंतर आपली मटणची भाजी या ठिकाणी तयार होत आलेली आहे. आणि परफेक्ट अशी आपला हा मटण रस्सा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर नॉनव्हेज खायला खूप आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर नॉनव्हेजमधील सर्वात आवडीचा पदार्थ किंवा सर्वात आवडीची रेसिपी तुमची कोणती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून त्यावर मी नक्कीच नवनवीन रेसिपीज शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपण हे गरमागरम मटण रस्सा एका डिशमध्ये सर्व करणार आहोत. अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे. त्यामुळे रेसिपीबाबत जर काही शंका असतील तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि ही रेसिपी आवडली तर अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस येणाऱ्या भरपूर टिप्स आहेत. प्रत्येक रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतील. छान असा आपला हा मटण रस्सा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. गरमागरम आपण डिशमध्ये सर्व करत आहोत. सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या प्रत्येक येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल. आणि महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो, कारण त्या दिवशी मसाला आपला तयार करण्यासाठीचा तो 1 दिवस ठेवलेला आहे. कारण मसाला हा मी कुणाच्याही मदतीशिवाय एकटीनेच तयार करत असते. स्वतःच्या अनुभवावरून हा मसाला तयार करते. त्याचबरोबर तयार केलेला मसाला हा अगदी फ्रेश तुम्हाला मिळतो, कारण फक्त 5-5 किलोच्या क्वांटिटीमध्येच मसाला तयार केलेला असतो. त्यामुळे अगदी ताजा, फ्रेश आणि केमिकल विरहित शुद्धतापूर्ण हा मसाला तुम्हाला मिळतो. त्यामुळे घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे. अगदी छान परफेक्ट अशी आपली ही मटण रस्सा भाजी तयार झालेली आहे. गरमागरम आपण ताटामध्ये सर्व केलेली आहे. वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.